मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत शेलगाव देशमुख ते इशवी रस्त्याची दर्जा सुधारण्यासाठी म्हणजेच हा रस्ता 6.47 किलोमीटर हा रस्ता दुरुस्त करण्यासाठी याची अंदाजे किंमत 394.92 लाख एवढी आहे आणि या रस्त्याची कार्यारंभ दिनांक 15/3/2024 ला काम सुरू म्हणजे प्रारंभ झालेला आहे आणि या रस्त्याचे उद्घाटन करण्यासाठी माजी आमदार यांनी या रस्त्याचे भूमिपूजन केले आणि परंतु आज कनका ते इशवी या रस्त्याची इतकी भयानक दुर्दशा झालेली आहे की आपण बघू शकता का बऱ्याच ठिकाणी असे म्हणजे बऱ्याच म्हटल्यापेक्षा कनक्यापासून ते इशवीपर्यंत काहीच रस्त्याचा म्हणजे हे नाही मेळ नाही। कारण म्हणजे हा रस्ता शेतातून चालला की रस्ता आहे हे सुद्धा लक्षात येत नाही। आपण हे बघू शकतो की हे पूर्ण रस्ता कसा झालेला आहे आणि इतक्या दिवसापासून या जे कामाचे ज्यांनी ठेका घेतलेला आहे ते ठेकेदार मात्र अधिकाऱ्यांना आपल्या खिशात ठेवून आपल्या मनमानी पद्धतीने काम करत आहे आणि हे जे अधिकारी आहेत म्हणजे महाराष्ट्र ग्राम सडक योजना यांचे जे अभियंता वगैरे आहेत हे आपले काम आपल्या कार्यालयात बसून एसी मध्ये बसून करत आहेत। कारण हे यांचे अधिकारी इकडे येतच नाहीत आणि याच ठेकेदाराने काम केलेलं आहे। शेलगाव ते कनक्यापर्यंत एमपीएम करत आहेत तर ते सुद्धा एकदम निकृष्ट झालेले आहेत। आपण ते पुढच्या याच्यामध्ये घेऊ। आता हे बघा हे पूर्ण काम म्हणजे हे रस्ता कनक्यापासून ते इशवीपर्यंतचा रस्ता आहे हे आपण बघू शकता। कारण म्हणजे या रस्त्याची किती दुर्दशा झालेली आहे म्हणजे ठेकेदाराला काहीच घेणं देणं नाही। काम करू आरामानं कारण या ठेकेदाराच्या डोक्यावर राजकीय नेत्याची छत्रछाया आणि अधिकाऱ्यांचा आशीर्वाद असल्यामुळे हे ठेकेदार आपल्या मनाने आपल्या हिशोबाने काम करत आहेत हे आपण बघू शकता। हे आम्ही शूटिंग घेतलेली आहे गाडीवरच घेतलेली आहे हे बघा। आणि हे जे नाले आहेत यांना जर पावसामध्ये जर पूर आला पाऊस सुरू असताना जर पूर आला तर तिकडची जनता तिकडं आणि इकडची जनता इकडेच राहते हे आपण बघू शकतो। हे पूल पहा आपण कशा पद्धतीने आहेत हे आपण पाहू शकता आणि हे रस्ते सुद्धा पहा आणि इतक्या दिवसापासून आजपर्यंत याच्यावर साधं G2 G1 सुद्धा केलेलं नाही। हे जसं आहे तसं सोडलेलं आहे। म्हणजे हा रस्ता कनका ते इशवी म्हणजे हे जे आहे शेलगाव देशमुख ते इशवीपर्यंत रस्ता सुधारण्याची दर्जा आहे। शब्द न्यूजसाठी जमील पठाण डोणगाव।